एक्सेप्शन हैंडलिंग. अब एक्सेप्शन हैंडलिंग म्हणजे काय रे? एक्सेप्शंस को हैंडल करना. एक्सेप्शंस मतलब क्या? इन शॉर्ट एरर. बरोबर. याच टॉपिकला आपण काय म्हणतो? एरर हँडलिंग. आता एरर हँडलिंग म्हणजे एक्झॅक्टली काय? जसं फॉर एन एक्झाम्पल मी ए नावाचा एक इनपुट घेतला 12, बी नावाचा एक इनपुट घेतला 3. ठीक आहे. प्रिंट करतोय मी A/B. तर मी याला जर आता रन केलं, काही एरर येतोय का? नाही. डायरेक्टली रन झाला, इथे आपल्याला आउटपुट दिसत आहे. बट फॉर एन एक्झाम्पल जर सपोज मी आता बी ची व्हॅल्यू किती घेतली? 0. आता हे जर युजरकडनं येणार असतं तर युजरला आपण असं म्हणू शकतो का की नाही बाबा बी ची व्हॅल्यू 0 नको देऊ म्हणून? नाही, तो तर देऊ शकतो ना. तर असं काही दिलं तर मग काय होते? आला का एरर? का बरं? कारण की आपण कुठल्याच नंबरला 0 डिवाइड नाही करू शकत. बरं, हा बेसिकली एक रूल आहे. या होऊ शकते मी आता इथे जर प्रॉपर नंबर जरी दिला, लास्ट मध्ये काय झालं, माझ्या हातून चुकीने डबल कोट्स लिहिण्यात आले, एरर येणार आहे. आता बघा, एररचं नाव चुकलंय, सिंटॅक्स एरर. मगाशी काय होता? 0 डिव्हिजन एरर. 0 जर डिवाइड केलं तर दिसत आहे का? जर आता मी इथे ए आणि बी नावाचं व्हेरिएबल घेतलेलं आहे आणि इथे मी काहीतरी भलतंच व्हेरिएबल घेऊन घेतला, तर काय येणार? नेम एरर येणार. क्या है कि सी इज नॉट डिफाइंड. ऐसे मल्टीपल टाइप्स के क्या है अपने पास में एरर्स है. ठीक है. प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन येत राहतील. कधी येणार पॅकेज नॉट फाउंड, कधी येणार मॉड्यूल नॉट फाउंड, कधी येणार 0 डिव्हिजन एरर, मॅक्सिमम टाइम येणार नेम एरर, या जे काही असेल. ठीक है. अब इसके वजह से होता क्या है ये देखो. ठीक है. माना मैंने यहाँ पे क्या किया, प्रिंट किया ए की वैल्यू. ठीक है. अब ये क्या करेगा, ए की वैल्यू तो प्रिंट कर दिया कारण की त्याच्यामध्ये काहीच एरर नव्हता ना. त्याच्यानंतर इथे त्याला एरर दिसला, हा इथे स्टॉप होतो. आता बघा, मी जर पुन्हा इथे जाऊन ए ची व्हॅल्यू जर प्रिंट केली, पाहायला पाहिजे या लाईन मध्ये काही एरर आहे का? नाही. आपण काय म्हणतो, पायथन काय? लाइन बाय लाइन इंटरप्रेटिंग लैंग्वेज. लाइन बाय लाइन इंटरप्रेटिंग लैंग्वेज मतलब क्या? एक एक लाइन को एग्जीक्यूट करता है. ठीक है. बीच में ये 1 2 3 4 चौथे लाइन पे एरर है, लेकिन 5वी लाइन तो प्रॉपर है, ती एक्झिक्यूट व्हायला पाहिजे नव्हती ना, ती होणार नाही. का बरं? कारण की जिथे एरर आला तिथे आपला प्रोग्राम स्टॉप होतो. बरोबर आहे. आपल्याला फक्त एवढं अचीव करायचं आहे की हा ठीक आहे, एरर तर येणारच आहे, त्याला आपण काहीच नाही करू शकत, पण एरर आल्यामुळे आपला प्रोग्राम स्टॉप झाला नाही पाहिजे, त्यांनी समोर एक्झिक्युशन केलं पाहिजे. ठीक है. दिस इज द ऑल कंसेप्ट बिहाइंड एक्सेप्शन हैंडलिंग. एक्सेप्शन हैंडलिंग क्या है, समझ लगा? अगर कोई एरर आता है तो उसको प्रॉपरली हैंडल करना इज कॉल्ड एज एक्सेप्शन हैंडलिंग. ठीक है. अब ये कैसे अचीव करोगे? तो ये हम लोग अचीव करेंगे बाय यूजिंग ट्राय मेथड. ठीक है. आता काय लिहिलं आपण? ट्राय. ठीक आहे. आता ज्यांचं जावा झालेलं आहे, ज्यांना जावा थोडंफार येतं, त्यांना ट्राय कॅच माहिती असेल. कॉलेजमध्ये आपण ट्राय कॅच शिकलेलो आहे. इथे ट्राय आणि एक्सेप्ट येणार. ठीक है. यहाँ पे अपन एक्सेप्ट करेंगे अपने एरर्स को कि हाँ भाई है, ठीक है. अब उसके बारे में क्या बताना है वो हम लोग देखेंगे. ठीक है. अब ट्राय में क्या लिखोगे? ऐसा कोड जो एरर दे सकता है. जसं आता मला माहिती होतं, सॉरी, प्रिंट करतोय मी इथे A/B ला. ठीक आहे. बी चं इनपुट काय येणार आहे हे मला माहिती होतं का? नाही माहिती. का बरं? कारण की मी आता इथे काय करतो, इंट इनपुट एंटर अ नंबर. अब तुमको पता है क्या यूजर 0 देने वाला है या 1 देने वाला है या क्या देने वाला है? नहीं. ठीक है. अगर एरर आता है तो क्या बोला है? अगर एरर आता है तो कहां पे जाएगा? ये एक्सेप्ट ब्लॉक में जाएगा. अब अगर एरर आया तो कुछ अगर मुझे यूजर फ्रेंडली एखादी मैसेज देना है तो फिर मैं क्या करूंगा, यहाँ पे प्रिंट कर देता हूं डोंट डिवाइड बाय 0, या ऐसा बोल सकता डिवीजन बाय 0 इज नॉट अलाउड. ये जे काही मला लिहायचं असेल ते. ठीक है. या अगर मान के चलो मुझे कुछ भी नहीं करना है तो फिर सिंपली क्या दोगे? पास. इससे क्या हो जाएगा, आपका जो लूप है वो वहां पे नहीं जाएगा, वो छोड़ के डायरेक्टली नेक्स्ट स्टेप पे इन्वॉल्व हो जाएगा. बराबर है. समजलं का इथपर्यंत? पक्का. ट्राय आणि एक्सेप्ट काय आहे समजलं. आता पूर्ण कोड एकदा रिपीट करू, है ना? काय काय म्हटलेलं आहे आपण? जसं सिंपल एक नॉर्मलचा कोड घेतला होता आपण, 25 डिवायडेड बाय 36. आता हा 36 आपण डायरेक्टली न घेता याला कुठे घेतला आपण?
इंट इनपुट एंटर अ नंबर। अब जो यूजर से नंबर आने वाला है, जो दोनों नंबर से, पहला नंबर कौन सा है 25, सेकंड नंबर कौन सा है, सेकंड नंबर कोणता आहे युजर जो दिल तो, या दोन नंबर्सचं आपल्याला काय करायचं आहे डिव्हिजन करायचं आहे। म्हणून मग मी इथे काय केलं प्रिंट केलं a डिवाइडेड बाय b। अब आई एम नॉट श्योर कि b की वैल्यू क्या आने वाली है, बराबर है, b ची व्हॅल्यू काय येणार हे मला माहिती आहे का नाही। जर युजरनी 0 दिलं तर काय होणार एरर येणार। मला काय करायचं आहे कोणत्याही हालतीत फक्त तो एरर नाही आला पाहिजे, ठीक आहे, काय म्हटलेलं आहे तो एरर नाही आला पाहिजे। आता तो एरर नाही आला पाहिजे म्हणून मग आपण कोणता टॉपिक शिकलो आज एक्सेप्शन हँडलिंग। एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे काय होते, कोणते कोणते ब्लॉक्स वापरणार आहे आपण त्याच्यामध्ये ट्राय आणि एक्सेप्ट। आता ट्रायचं मिनिंग काय, जे तुम्हाला वाटतं की हा एरर देऊ शकतो, लाईक या पर्टिक्युलर याच्यामध्ये a डिवाइडेड बाय b हा काय करू शकतो आपल्याला एरर देऊ शकतो। म्हणून मग आपण इथे काय लिहिलं, याला कुठे लिहिणार ट्राय नावाच्या ब्लॉकमध्ये। आता ही एक लाईनचं स्टेटमेंट असणं गरजेचं आहे का नहीं, इट कैन बी मल्टीपल, तुमको जैसे लिखना है वैसे लिख सकते हैं, ठीक है। उसके बाद में क्या लिखोगे एक्सेप्ट, और अब यहाँ पे क्या दोगे, जो भी आपको यूजर फ्रेंडली मैसेज देना है तो यूजर फ्रेंडली मैसेज दो, या फिर अगर उस एरर आता है तो डायरेक्टली इग्नोर करना है तो इग्नोर करने के लिए क्या लिखोगे पास, ठीक है। लेकिन ऐसा कभी हम लोग यूजुअली करते नहीं है, हम लोग कोई ना कोई एक मेसेज देते हैं जेव्हा कधी काही एरर येतो आपण आपल्याला एक मेसेज मिळतो। जर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी जर फॉर्म फिलअप करत आहे त्याच्यामध्ये तुम्ही ईमेल आयडीच्या जागेवर फक्त तुमचं नाव लिहिलं तर तो फॉर्म सबमिट व्हायच्या पहिलेच येतो प्लीज इन्क्लूड @ या प्लीज एंटर अ प्रॉपर व्हॅलिड हे, या तुम्ही जेव्हा पासवर्ड ठेवता कुठल्याही याचा जर पासवर्ड जर स्ट्रॉंग पासवर्ड जर तुम्हाला पाहिजे नसेल आणि तुम्ही नॉर्मल 1 2 3 4 5 दिला तो जो डायरेक्टली घेऊन घेतो काय इग्नोर करतो का नाही, तो काय करतो एक कुठेतरी पॉपअप येतो तुम्हाला आणि तो सांगतो की भाई प्रॉपरली आपको ये चीजें चाहिए थी, बराबर आहे। तर अशातलंच आपल्याला काहीतरी करावं लागेल, म्हणून मी आता इथे देतो डिव्हिजन बाय 0 नॉट अलाउड, ठीक आहे। आता याचा अर्थ काय झाला, डिव्हिजन बाय 0 नॉट अलाउडचा म्हणजे आता तो तिथे फक्त प्रिंट करेल कधी जर एरर आला तर, आणि नाही आला तर नॉर्मली जो रन करायचा आहे तेच रन करेल। बघा आता पहिला नंबर कोणता a ची व्हॅल्यू आहे 25, b ची व्हॅल्यू मी दिली 4, 25 डिवाइडेड बाय 4 इट विल कम समथिंग 6.25 आया। अगर मैंने क्या दिया 0, अब क्या होगा, अब आएगा एरर, लेकिन अब तुम्हारा एरर तुमने क्या किया प्रॉपरली उसको हैंडल कर लिया। क्या किया है, अगर एरर आता है तो आप क्या प्रिंट करने वाले हो, अब प्रिंट करने वाले हो डिवीजन बाय 0 इज नॉट अलाउड। इसीलिए देखो अभी यहाँ पे जैसे मैं एंटर कर देता हूँ क्या लिख के आ गया डिवीजन बाय 0 इज नॉट अलाउड, और अब ये इसके सामने का कोड भी एक्झिक्यूट करेगा। जसं आता आपण मगाशी काय बघितलं होतं, जर प्रिंट ए आणि प्रिंट ए गेलं होतं वरचा वाला झाला होता खालचा वाला झाला होता का नाही, का बरं, कारण की जिथे एरर आला तिथे आपला कोड काय होतो स्टॉप होतो, बरोबर आहे। पण आता जर तुम्ही इथे करून बघाल ना, लेट अस मैं प्रिंट करतो 1, ठीक आहे, मी इथे 0 दिला एरर येणार आहे, बरोबर आहे, बट एरर आला त्याच्यामुळे काय होणार फक्त प्रिंट होणार डिव्हिजन बाय 0 नॉट अलाउड आणि पुन्हा तो समोर जाईल। देव सॉरी आया गया, a ची व्हॅल्यू 25 इथे प्रिंट झाली ना आता, बरोबर आहे, पहिले झालं असतं का नसतं झालं। आता असं म्हटलं जाते की हे जे तुम्ही नंतर लिखत आहे, ठीक है, ये डायरेक्टली ना लिखते हुए इसको आप लोगों को लिखना है फाइनली नाम के ब्लॉक के अंदर, ठीक है। म्हणजे काय होणार, आता जर सिक्वेन्स जर बघतो म्हटलं तर सिक्वेन्स काय बनेल, कोड येणार कुठे येणार पहिले ट्राय नावाच्या ब्लॉक मध्ये, जर एरर आला तर कुठे जाणार एक्सेप्ट मध्ये जाईल, आणि जर नाही आला तर इथून डायरेक्टली कुठे जम्प करेल तो फायनली मध्ये करेल। जर एरर आला तर कुठे जाणार एक्सेप्ट मध्ये, एक्सेप्टला रन करेल आणि पुन्हा कुठे जाणार फायनली मध्ये। इन शॉर्ट फाइनली एक ऐसा ब्लॉक है जो हमेशा एग्जीक्यूट होने वाला है चाहे आपका एरर आए या ना आए, और वो लिखना कंपल्सरी है क्या नहीं। आपण आता याच्या आधी डायरेक्टलीच तो लिहिलं होतं इथे जेव्हा मी प्रिंट केलं ए ला, तर इथे कुठे मी वेगळं लिहिलं होतं का काहीच नाही। तर मग गरजेचं आहे का नेहमी लिहिणं, गरजेचं पण नाही आहे, फक्त एक सजेशन है। दो चीजें होती है, एक होता है रूल, एक होता है सजेशन। रूल इज कंपल्सरीली आपको यूज करना ही पड़ेगा, लाइक ट्राई के बाद में एक्सेप्ट आपको यूज करना ही पड़ेगा, लेकिन फाइनली ये सजेशन है, करना है करो, नहीं करना है मत करो, ठीक है, समझ लो इतपर्यंत। अब सर मेरे पास में ना 2 लाइन का कोड है या 1 लाइन का ये कोड है, इसमें मैंने क्या लिखा है
बी इक्वल्स टू प्रिंट करना है ए स्लैश बी, जिसमें हो सकता है क्या एरर आ रहा है, पहिला एरर काय, झिरो डिव्हिजन, बरोबर. त्याच्यानंतर मी काय करतोय, सर मी ना इथे प्रिंट करण्याचा प्रयत्न करतोय सी ला. ठीक है, अब सी डिफाइंड है क्या, नहीं है, तो कौन सा एरर आएगा, नेम एरर, बराबर है. पहला कौन सा आला, जीरो डिवीजन, दूसरा कौन सा है, नेम एरर. अब अगर मैंने यहाँ पे इसको रन किया और वैल्यू दे दी, आणि व्हॅल्यू दिली लेटेस्ट से 23, 25 डिवाइडेड बाय 23 विल गिव्ह सम ऑर द अदर व्हॅल्यू, जे काही त्याला द्यायचं असेल ती व्हॅल्यू देणार, 1 पॉइंट समथिंग येईल, बरोबर. त्याच्यानंतर आता एरर कुठे आला, प्रिंट सी मध्ये, बरोबर आहे. कोणता एरर आहे, सी इज नॉट डिफाइंड, बट तरी बघा तुम्हाला आउटपुट काय मिळते, डिवीजन बाय जीरो इज नॉट अलाउड. समझा क्या, अब ये तो झोल है ना. इसीलिए अब लैडर इफेक्ट याद आया क्या थोड़ा सा, अगर ये है तो ये कंडिशन, नहीं तो फिर दुसरी एक कंडिशन, असं आपण कुठे वापरत होतो, लॅडर इफेक्ट्स मध्ये, आठवलं. जर सपोज तशातलं जर काही इकडे करायचं असेल तर तुम्ही करू शकता, फक्त तिथे आपण काय देतो, तो कंडिशन्स देत होतो, इथे एररचे नाव द्यावं लागेल. जैसे अभी अगर ए डिवाइडेड बाय बी में अगर मैं जीरो से डिवाइड करूं तो कौन सा एरर आ रहा था, जीरो डिवीजन. यहाँ पे मैंने एरर का नाम नहीं दिया है, मतलब वेरिएबल का नाम नहीं लिया है, तो फिर क्या आ रहा था, नेम एरर आ रहा था. तो मैं यहाँ पे अब क्या करूंगा, एक्सेप्ट के अंदर में ब्रैकेट लिखूंगा और यहाँ पे लिखता हूँ जीरो डिवीजन एरर. अगर जीरो डिवीजन एरर आया तो डिवीजन बाय जीरो इज नॉट अलाउड, ये प्रिंट होगा. अदरवाइज अब एक्सेप्ट कितनी बार लिख सकता हूँ फिर मैं, मल्टीपल टाइम्स, क्योंकि क्या बोला है, एक्सेप्ट किसके जैसा है, रेप्लिका ऑफ लैडर इफेक्ट्स. तो एक्सेप्ट मैं फिर से लिखता हूँ यहाँ पे. अब यहाँ पे लिखता हूं मैं नेम एरर, क्लियर. आता सर ह्या दोघांपैकी कोणताच नाही आला, तिसराच भलता कोणता आला, तर मग काय करा, बराबर है. ऐसा हो सकता है ना, जैसे अपन इफ एल्सिफ लिखते थे और लास्ट में फिर क्या लिखते थे, एल्स. वैसे ही अगर आप लोगों ने नॉर्मल एक्सेप्ट लिख दिया तो इसका मीनिंग क्या हो गया, अगर ऊपर में से किसी भी एरर में ये नहीं आ रहा है, कोई तो भी अलग ही एरर आ रहा है, तो फिर वैसे टाइमिंग में क्या आएगा, एल्स में जाएगा. यहाँ पे मैं प्रिंट कर देता हूँ अभी, समथिंग वेंट रॉन्ग. देखो अभी अगर मान के चलो मैंने क्या किया, जीरो से डिवाइड करने का ट्राई किया, यहाँ पे एंटर किया जीरो, तो क्या देगा ये मेरे को, जीरो डिवीजन, बराबर है, डिवीजन बाय जीरो इज नॉट अलाउड. लेकिन अगर मैंने प्रॉपर नंबर दे दिया तो अब मेरे पास में सी डिक्लेयर्ड है क्या, नहीं है, इसलिए फिर क्या आया, सम वेरिएबल इज यूज्ड विदाउट डिक्लेयरिंग. चलो इसको भी अपन अभी रेक्टिफाई कर लेंगे, बी दे देता मैं यहाँ पे, लेकिन मैंने यहाँ पे क्या दे दिया, डबल कोट्स दे दिया. अब अगर मैंने डबल कोट्स दे दिया तो इसका मीनिंग क्या हो गया, अब कौन सा एरर है, ये सिंटॅक्स एरर है, सिंटॅक्स चुकला ना, म्हणून मग काय येणार, समथिंग वेंट रॉंग. समथिंग वेंट रॉंग नहीं आला, पहा चांगले, इनवैलिड सिंटैक्स. ये सिंटैक्स एरर कहाँ पे आ गया, डायरेक्टली आ गया क्या, क्यों आया डायरेक्टली, क्योंकि ये रन टाइम एरर नहीं है, ये कंपाइल टाइम एरर है. बेसिकली दोन टाइपचे एरर्स असतात आता, एक असतो कंपाइल टाइम एरर, एक असतो रन टाइम एरर. अब ये कंसेप्ट पाइथन में नहीं पढ़ाया जाता, क्योंकि पाइथन ये रन टाइम लैंग्वेज है ही नहीं, ये इंटरप्रेटेड लैंग्वेज है. लेकिन हाँ, कहीं ना कहीं पे इट इज डिराइव्ड फ्रॉम सी एंड सी प्लस प्लस, तो उसके वजह से ये सारी चीजें यहाँ पर भी लागू है. तो सिंटैक्स एरर आप कभी भी एरर हैंडलिंग के थ्रू या एक्सेप्शन हैंडलिंग के थ्रू हैंडल नहीं कर सकते. यू कैन हैंडल एनी अदर ऑफ द एरर, जितने भी बाकी के एरर्स आपको मिलेंगे वो सारे के सारे आप लोग खुद से हैंडल कर सकते हो, लेकिन सिंटैक्स एरर कभी भी हैंडल नहीं होगा. क्योंकि सिंटैक्स एरर कब हैंडल होगा, या कोई भी एरर कब हैंडल होगा, जब आपका कोड रन होगा तब, बराबर. अब अगर कोड रन ही नहीं हुआ तो एक्सेप्शन हैंडलिंग पॉसिबल है क्या, नहीं. और सिंटैक्स एरर आपके कोड को रन ही नहीं होने देगा, समझा. इसीलिए ऐसा बोला जाता है कि सिंटैक्स इज वन ऑफ द मोस्ट इंपॉर्टेंट थिंग. बाकी सारी चीजें हम लोग हैंडल कर सकते हैं. याद आया क्या, मैंने आप लोगों को बेसिक सिंटैक्स पढ़ाया था, अरिथमेटिक ऑपरेटर्स पढ़ाते समय या असाइनमेंट ऑपरेटर्स पढ़ाते समय, तो ये बोला था लाइक बेसिक सिंटैक्स ये वाला पढ़ाया था, अगर याद होगा तो. बी इक्वल स्टोरिंग वेरिएबल इक्वल्स टू फर्स्ट वेरिएबल
ऑपरेटर एंड देन सेकेंड वेरिएबल। मैंने बोला था हमेशा ये सेम नहीं रहेगा, हो सकता है कभी c इक्वल्स टू a प्लस बी रहे, कभी ऐसा भी हो सकता है d इक्वल्स टू a प्लस बी रहे, कभी ऐसा हो सकता है फर्स्ट वेरिएबल प्लस सेकंड वेरिएबल इक्वल्स टू स्टोरिंग वेरिएबल रहे, बराबर है। नाम चेंज होते रहेंगे लेकिन बाकी की सारी चीजें सेम रहेगी, ये बोला था, याद आया। तो वही सारी चीज यहाँ पे भी लागू होती है। आप लोगों को बस क्या करना है, सिंटैक्स याद रखना है हर एक चीज का, क्योंकि सिंटैक्स आप लोगों का कभी भी चेंज नहीं होना चाहिए। बाकी कोई भी चीज हो आप लोग हैंडल कर लोगे, समजलं इथपर्यंत। आता एरर हँडलिंग समजलं का? एरर हँडलिंग खूप सोपं आहे कधीपर्यंत, जोपर्यंत त्याला लॅडर इफेल्स सोबत कंपेअर कराल तोपर्यंत। अगर डायरेक्टली सीखने को ट्राई करोगे तो पॉसिबल नहीं है, इन शॉर्ट पॉसिबल नहीं है बोलने से बेटर है इट्स समथिंग बिट हार्डर। ठीक है, क्लियर झालं इथपर्यंत? कोणाला काही डाऊट? एकदम छोटा सा टॉपिक है बट उतना ही इंपॉर्टेंट है। ठीक है, अगर मान के चलो अगर कोई ऐसा आता है कि सर एक ही लाइन में ना मल्टीपल एरर्स है, तो फिर कौन सा एरर आएगा? जो एग्जीक्यूशन के हिसाब से पहला एग्जीक्यूट होगा वो। जैसा अगर कोई एरे में अगर एरर है तो लेफ्ट टू राइट, और अगर नॉर्मल कोड में अगर कोई एरर है तो राइट टू लेफ्ट। याद है वो? लेफ्ट टू राइट, राइट टू लेफ्ट, टॉप टू बॉटम, बराबर आहे। तसं फॉर एक्झाम्पल आपण आता जस्ट एक एक्झाम्पल घेतलं होतं। जर समजा मी इथे सी दिलाय, ठीक आहे, आणि बी ची व्हॅल्यू 0 दिली, एरर दोन्ही याच्यात आहे, a/b मध्ये पण होता आणि प्रिंट सी मध्ये पण एरर होता, पण कोणता वाला एक्झिक्यूट झालता? पहिला वाला। का बरं? कारण की टॉप टू बॉटम, तो जो उसका सीक्वेंस है उसी सीक्वेंस से वो क्या करेगा, एरर्स को कैच करेगा। समझ ले इतपर्यंत? अब अगर मान के चलो मैंने क्या किया, एक कोड लिया, ठीक है, बहुत दिनों से अपन ये सारी चीजें लिख रहे हैं, a इक्वल्स टू इंट इनपुट एंटर अ नंबर। अब अगर मैं प्रिंट करना चाहूं a को, नॉर्मली मैं एक नंबर दिला, लेटर से 123, आउटपुट मध्ये आला 123, काही एरर आहे का? नाही। बट अगर मैंने 123.45 दे दिया, अब ये एरर आएगा, बराबर है। कौन सा एरर आ रहा है? व्हॅल्यू एरर। बघा, एररचे आता नावं वाचणं चालू करून दिले का तुम्ही लोकांनी? आतापर्यंत कधी आपण नाव वाचले होते का? अब पता चल रहा हर एक एरर का अलग अलग नाम भी है। अब मेरे को बताओ, अब इसको हैंडल कैसे करोगे? एरर कुठे आलाय? लाईन नंबर 1 मध्ये, बरोबर। म्हणून काय कराल, याला ट्राय ब्लॉक मध्ये लिहाल, बराबर है। अगर एरर आता है तो क्या लिखोगे? एक्सेप्ट। क्या एक्सेप्ट कर रहे हो? वैल्यू एरर है ना, तो यहाँ पे क्या लिखोगे? वैल्यू एरर। काय प्रिंट कराल मग आता? बरोबर। इन शॉर्ट ते तुम्हाला जे वाटते ते, त्याच्यानंतर मग पुन्हा फायनली ब्लॉक लिहाल आणि तुमचा कोडला काय कराल तुम्ही? सेम ॲज इट इज एक्झिक्यूट कराल, बराबर आहे। कर पाओगे इसको? समजलं का? व्हॅल्यू एरर्स कोणत्या टाईपचे आहे मग? रन टाइम आहे की कंपाइल टाइम आहे? कंपाइल टाइम मध्ये कोणता एरर येतो? एकच एरर येतो, सिंटॅक्स एरर। हो गया खत्म, इतना तो सिंपल था। ठीक है, समजलं इथपर्यंत? फॉर शुअर। कोणाला काही डाऊट आहे याच्यामध्ये? एक और छोटा सा टॉपिक लेते आपण, बेसिकली एकदम मोठा टॉपिक कुठलाच नाही घेतोय। एक्सेप्शन हँडलिंग समजलंय ना? एक कोड करते अपन छोटा सा। आप लोगों को एक नंबर लेना है यूजर से, वो आपको फंक्शन को भेजना है, ठीक है। वहां पे चेक करना है कि ये इवन है या ऑड है। अगर इवन है तो ट्रू रिटर्न करना है, अगर फॉल्स है नहीं है तो फॉल्स रिटर्न करना है, ठीक आहे। इतकं क्लिअर झालं? आता तिकडून येणाऱ्या आउटपुटच्या बेसिसवर मेन प्रोग्राम मध्ये तुम्हाला प्रिंट करायचं आहे की तो इवन आहे की ऑड आहे।
ठीक है, सिंपल है। इसको मैं पहले अभी रिवर्स ऑर्डर में करता, या नॉर्मल ऑर्डर में कर लेता हूँ, फिर आप लोग बताओ आप लोगों को समझा या नाही समजा. काय करायचं आहे, एक नंबर येणार आहे आणि त्याला चेक करायचं आहे तो इवन आहे की ऑड आहे. ठीक आहे, म्हणजे काय, ए इक्वल्स टू इंट इनपुट एंटर अ नंबर. सिमिलरली बी इक्वल्स टू इंट इनपुट एंटर अ नंबर. उसके बाद में इफ, सॉरी एकच नंबर पाहिजे नव्हता आणि दुसरा कशाला घेतला मग, इफ ए मॉड ऑफ 2 इक्वल टू 0 तो प्रिंट करोगे इट्स इवन, एल्स प्रिंट करोगे इट्स ऑड. बराबर है. लेकिन ये कोड मुझे यहाँ पे चाहिए था क्या, नहीं, कहाँ पे चाहिए, एक फंक्शन के अंदर, इसलिए मैंने एक फंक्शन लिया ईवीओडी, दैट इज इवन ऑड. ठीक है, उसके अंदर मैंने क्या लिख दिया, इस कोड को लिख दिया. लेकिन अपन ने क्या बोला था, ये जो नंबर है ये यहाँ पे लेना है कि अपने को, नहीं, कहाँ पे लेना है, मेन में लेना है. इसलिए फिर मैंने इसको यहाँ से कट किया, यहाँ पे एज एन पैरामीटर भेज दिया. ठीक है, अब मैं इधर लेता हूं k इक्वल्स टू इंट इनपुट एंटर अ नंबर. और ये कहाँ पे भेजूंगा, ईवीओडी को k एज एन इनपुट भेजूंगा. बराबर आहे, इथपर्यंत समजलंय. त्याच्यानंतर मग काय म्हटलं होतं, इथे जर असेल तर इथे तुम्हाला इवन ऑड प्रिंट नाही करायचं, इथनं काय करायचंय, रिटर्न करायचं आहे ट्रू, सॉरी ट्रूचा टी कॅपिटल, आणि इथनं तुम्हाला रिटर्न करायचं आहे बराबर है. अब ये इनपुट आपको कहाँ पे आएगा, जहां से फंक्शन जा रहा है वहीं पे, कारण की फंक्शन काय म्हणते, जिथून गेला तिथेच वापस येतो. तर मी जाते इथे ओपी इक्वल्स टू ईवीओडी ले लू, तो वो ट्रू और फॉल्स किस में आएगा, ओपी नाम के एक वेरिएबल में आएगा. अब यहाँ पे क्या करना पड़ेगा, इफ ओपी प्रिंट करूंगा इट्स इवन, एल्स प्रिंट करूंगा इट्स, बरोबर आहे का. समजलं सर, फक्त ना एकच गोष्ट नाही समजली, तुम्ही ह्या इफ मध्ये ओपी का बरं लिहिलं. इथे तर आपण ऑपरेटर्स वापरतो ना, इक्वल टू, लेस दॅन इक्वल्स टू, ग्रेटर दॅन इक्वल्स टू, असं काहीतरी वापरतो ना. मॅक्सिमम तुम्हाला काय करायला पाहिजे नव्हतं, ओपी इक्वल टू ट्रू, तर मग तुम्ही इकडे ट्रू फॉल्स लिहाल. तो इसका एक सिंपल सा आन्सर आहे. या ब्रॅकेटमध्ये आपण कंडिशन्स नाही वापरत, या ब्रॅकेटमध्ये आपण लॉजिक्स नाही वापरत, या ब्रॅकेटमध्ये आपण असं काहीतरी लिहितो ज्याचं फाइनल आउटपुट ट्रू किंवा फॉल्स असते. ठीक है, और ओपी अपने को वही दे रहा था, ट्रू या फॉल्स. अगर उसने ट्रू दिया तो अपन क्या बोल रहे थे, इट्स इवन. अगर उसने फॉल्स दिया तो अपन बोल रहे थे इट्स ऑड. तो अब ये तो समझ में आ गया. ठीक है, इस लाइन में किसी को अब डाउट नहीं रहा. अभी भी बताओ अब बाकी का समझा क्या, फॉर श्योर क्लियर है. तो मैं ऐसा कंसिडर करूं कि आप लोगों को फंक्शंस, फंक्शन विथ पैरामीटर, फंक्शन विथ रिटर्न टाइप और फंक्शन विथ पैरामीटर एंड रिटर्न टाइप, चारों टाइप क्लियर हो गए.